कऱ्हेचे पाणी खंड पहिला आत्मवृत्त आचार्य अत्रे प्रकरण 5वे 9व्या वर्षी काव्य झाले. सासवडच्या पंचक्रोशीत आमचे अनेक आप्त पसरले होते म्हणून मागे सांगितले आहे. शाळेत जाण्याच्या वयाची त्यांची जी मुले होती त्यांना सासवड येथे शिक्षणासाठी राहण्याची आमच्या घराखेरीज दुसरी सोय नव्हती. त्यामुळे मला आठवते तेव्हापासून आमच्या घरात 5-6 तरी मुले अभ्यासाला नेहमी राहत असायचीच. त्यांच्या घरून वर्षाकाठी काहीतरी धान्य पाठवले जात असे. त्यामुळे आमचे घर लहानसे असले तरी माणसांनी सारखे गजबजलेले असावयाचे. वयाच्या 5व्या वर्षी मी मराठी शाळेत दाखल झालो. आमची मराठी शाळा ही पेशव्यांच्या ऐतिहासिक वाड्यात भरत असे. अजूनही ती त्याच वाड्यात भरत असते. हा वाडा चांगला ऐसपैस आणि 3 मजली आहे. अद्यापही तो उत्तम स्थितीत आहे. मधल्या चौकाला दगडी फरशी आहे. मी प्रथम ज्या बिगरीच्या वर्गात दाखल झालो तो वर्ग 3ऱ्या मजल्यावर होता. तिथे प्रकाश काही फारसा नसे. त्यामुळे वातावरण अंधुक आणि उदासवाणे होते. सबंध दिवस अतिशय कंटाळवाणा जाई. कधी शाळा सुटते न कधी घरी परत जातो असे होई. दुपारच्या वेळी परवचाची कवायत सुरू होई तेव्हा तर जीव अगदी घायकुतीला येई. घंटा लवकर वाजून शाळा लवकर सुटावी म्हणून त्यावेळी आम्ही मुले एका दैवी उपायाचा अवलंब करीत असू. तो उपाय हा की कपाळाला लावलेले गंध नखांनी खरबडून काढावयाचे नि ते जमिनीचा पोपाडा उकरून त्यात पुरावयाचे. शाळेची घंटा अर्थात ज्या वेळी वाजायची त्याच वेळी वाजे. पण आमची समजूत अशी की आपला तोडगा प्रभावी ठरला म्हणूनच घंटा लवकर वाजली अन शाळा जल्दी सुटली. त्यावेळी आम्ही मास्तरांना फारसे भीत नसू. आमची वडीलधारी माणसे मास्तरांना एकेरी नावांनीच हाका मारीत असत. कृष्णा मास्तर, मोरू मास्तर, दत्तू मास्तर. त्यावेळी सकाळ संध्याकाळ अशा 2 हप्त्यांनी शाळा भरत असत. सकाळची शाळा संपली की आम्ही कऱ्हा नदीच्या घाटावर आंघोळीला जात असू. तेथे आमचे मास्तरही आमच्याबरोबर स्नानाला येत. मग तेथे तो चावटपणा नि व्रात्यपणा चाले. त्यात मुले आणि मास्तर बरोबरीनेच भाग घेत असत. त्यामुळे मास्तरांचा आम्हाला फारसा धाक कधी वाटलाच नाही. आमच्या लहानपणचे खेडेगावातील वातावरण अतिशय ग्राम्य असे. शाळेत सुद्धा काही मास्तर मुलांना आईवरून शिव्या देत असत. मी मराठी 2रीत असताना आम्हाला कुलकर्णी नावाचे एक मास्तर होते. त्यांनी एक चमत्कारिक शिवी शोधून काढली होती. ती ही, तुझ्या आईचा नवरा तुझा बाप. तिच्या अर्थामध्ये शिवी नव्हती हे खरे, पण तिचे एकंदर अवसान एखाद्या भयंकर शिवीसारखे होते. आमच्या वर्गात मामलेदारांचा मुलगा होता. त्याने ही बातमी आपल्या वडिलांना सांगितली. तेव्हा मामलेदार साहेब संतापून एक दिवस वर्गात आले आणि त्या मास्तरांची मुलांच्या देखत त्यांनी अशी काही बंबेरी उडवली की त्यांना अगदी मेल्याहून मेल्यासारखे झाले. बाळू मास्तर म्हणून आमचे दुसरे एक शिक्षक होते. त्यांनी तर गावात राधी नावाची एक बाई ठेवली होती. त्या दोघांची नावे मुलांनी गावामधल्या पुष्कळशा भिंतींवर मोठमोठ्या अक्षरांनी लिहून ठेवली होती. गावात त्यावेळी शिमगा फारच रौद्र स्वरूपात साजरा होत असे. धुळवडीच्या दिवशी सर्वांग चिखलाने माखून, कपाळाला गुलाल फासून, अचकट विचकट उखाणे आणि शिव्या उच्चारीत आम्ही ब्राह्मण आळीतली मुले एका गाढवाची मिरवणूक गावातून काढीत असू. ही मिरवणूक शेवटी सरदार पुरंदराच्या वाड्यात विसर्जित होत असे. तेथे प्रत्येकाला बुंदीचा एक लाडू वाटण्यात येत असे. वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासूनच आम्ही मुले ह्या वार्षिक कार्यक्रमात मोठ्या हौसेने भाग घेत असू. आज त्याची आठवण झाली की अंगावर काठा उभा राहतो. पण त्यावेळी त्याचे कोणालाच काही वाटत नसे. मुले शिमग्याचे उखाणे घालू लागली की वडील माणसे फिदी फिदी हसून त्यांचे उलट कौतुकच करीत. माझे वडील एवढे कडक, पण एका रात्री त्यांनी आमच्या राहत्या घराच्या ओसरीवर मुरळीचा तमाशा केला. मी 8 वर्षाचा असेन त्यावेळी. शेजारच्या खोलीत झोपलो होतो मी. डब तुणतुण्याच्या आवाजाने मी जागा झालो आणि पाहतो तो काय, एक बाई काहीतरी चमत्कारिक हावभाव करून नाचत होती. असे दृश्य मी आयुष्यात कधी पाहिले नव्हते. पुढे दौलतजादा सुरू झाला अन ती बाई एकेकाच्या मांडीवर जाऊन बसू लागली. आणि त्यात माझ्या वडिलांची जेव्हा पाळी आली तेव्हा तर मी एकदम गळाच काढला. त्यानंतर हा प्रकार पुन्हा कधी आमच्या घरात घडलेला मला आठवत नाही. पण ब्राह्मणाच्या घरात मुरळीचा तमाशा करण्याच्या माझ्या वडिलांच्या त्या काळातल्या धाडसाचे
मला राहून राहून आश्चर्य वाटते. लहानपणी मी अंगाने अगदीच किरकोळ होतो, त्यामुळे दंगामस्ती आणि दांडगाई करण्याकडे माझी विशेष प्रवृत्ती नसे. विटीदांडू आणि आट्यापाट्या हे त्यावेळचे आमचे आवडते खेळ असत. संगमेश्वराच्या देवळातल्या प्रशस्त दगडी फरशीवर रोज संध्याकाळी आट्यापाट्यांचा आमचा खेळ मोठ्या धूमधडाक्याने चालावयाचा. मला शुद्ध भाषेचा कान अगदी लहानपणापासून होता. ह्याचे एक विनोदी उदाहरण सांगतो. अवघ्या 8 वर्षांचा होतो मी. आट्यापाट्या खेळत असताना एक मुलगा मारला गेला. तेव्हा एका तेल्याच्या मुलाने मोठ्याने विचारले, "कोण मेलं?" तेव्हा मी तितक्याच मोठ्या आवाजात ओरडून त्याला उत्तर दिले, "कुणी नाही." तेव्हा असा काही हशा पिकला म्हणता. त्या हास्याचा ध्वनी अजून माझ्या कानात रेंगाळतो आहे. खेळाव्यतिरिक्त पोहणे आणि व्यायाम ह्याचीही मला आवड असे. नदीकाठच्या गावात राहणाऱ्या मुलांना पोहणे आपोआपच येते. कऱ्हा नदीला एरवी पाणी फारसे नसे, पण पावसाळ्याच्या दिवसात नदी भरलेली असे. पूर काही फार येत नसे. एका बाजूने चांबळी आणि दुसऱ्या बाजूने कऱ्हा या दोन्ही नद्यांना पूर आला म्हणजे संगमेश्वराच्या देवळासमोर पाण्याचा डोह निर्माण होई. पूर ओसरून गेला तरी तो डोह तसाच कित्येक दिवस टिकून राही. ह्या डोहात आम्ही डुंबत असू. एकदा या डोहात मी पोहत असताना पाण्याच्या खोलीच्या अदमास मला न लागल्यामुळे मी एकदम घाबरलो नि गटांगळ्या खाऊ लागलो. माझ्याच वर्गातला एक उंचेला मुलगा भिकू विष्णू जगताप म्हणून होता. त्याने मला मानगुटीला धरून बाहेर काढले म्हणून मी वाचलो, नाहीतर मोठा कठीणच प्रसंग होता तो. भिकू अजूनही हयात आहे. तो केव्हाही भेटला की मी त्याचे आभार मानायला कधीही चुकत नाही. चांबळी नदीच्या महापुरात आमच्या गावातला विष्णू ब्रह्मे नावाचा एक तगडा तरुण साऱ्या गावासमक्ष वाहून गेला. ही हकीकत त्याच वेळी घडली. महापुरात बुडलेला विष्णू ह्या गोष्टीमध्ये मी त्या प्रसंगाचे इत्थंभूत वर्णन केलेले आहे. सोपानदेवांची समाधी चांबळी नदीच्या काठी आहे. तेथे हत्ती खडक नावाचा एक उंच खडक नदीच्या पात्राच्या मधोमध आहे. खरे सांगायचे म्हणजे चांबळी ही नदी कसली, ओढाच तो. त्याला पूर आला तरी तो बेताचाच यायचा आणि आला तरी 1.5-2 तासात ओसरायचा. आणि हत्ती खडक बुडून जाण्याएवढा पूर तर चांबळीला कधी आल्याचे कोणाच्या स्मरणातच नाही. पण वेळ आली म्हणजे काय घडेल हे कधी कोणाला सांगता येणार नाही. विष्णू ब्रह्मे हा भटजी होता. दुपारचा कुणाकडून तरी तो जेवून आला आणि जवळच्या शेतात शौचाला जाऊन हातपाय धुत हत्ती खडकावर बसला होता. एवढ्यात वरून पुराचा लोंढा आला. तेव्हा खाली नदीत बायका धुणी धुत बसल्या होत्या. त्यांना त्याने ओरडून पुराचा इशारा दिला. तेव्हा त्या लगोलग पळाल्या. मात्र तो स्वतः खडकावर निर्धास्तपणे बसूनच राहिला. त्याला वाटले नेहमीप्रमाणे थोड्या वेळात पूर ओसरून जाईल. पण कसचे काय अन कसचे काय, त्या दिवशी चांबळीला अक्षरशः महापूरच आला आणि हत्ती खडकाला चोहीकडून पाण्याचा वेढा पडून पाणी खडकावर चढू लागले. ही बातमी साऱ्या गावात पसरली. तेव्हा शेकडो माणसे त्या ठिकाणी धावून आली. चांबळीच्या ऐल तीरावर सबंध सासवड गाव जमा झाले म्हणा ना. पाण्याचा जोर भयंकर आणि काठापासून अंतरही पुष्कळ. त्यामुळे महापुरात सापडलेल्या विष्णूला काठावरून कोणत्याच तऱ्हेची मदत करता येईना. विष्णू हा चांगलाच ताकदवान होता म्हणून छातीपर्यंत पाणी चढले तरी तो तसाच दम धरून उभा राहिला. पण पाणी काही कमी होईना. शेवटी त्याचा धीर सुटला. साऱ्या गावकऱ्यांना तो नमस्कार करीत होता. शेवटी सायंकाळी 7च्या सुमारास पाण्याची एक मोठी लाट त्याच्या डोक्यावरून गेली आणि तो बघता बघता नाहीसा झाला. त्यावेळी लोकांनी जो आक्रोश केला तो अद्यापही माझ्या स्मरणात आहे. असे हृदयद्रावक दृश्य आयुष्यात मी कधी पाहिले नाही. विष्णूचे प्रेत सापडलेच नाही. हत्ती खडकाच्या खाली रांजणडोह नावाचा डोह आहे. तेथे 7 अप्सरांशी लग्न करून तो त्यांच्याबरोबर संसार करीत आहे, अशा दंतकथा पुष्कळ दिवसपर्यंत गावात पसरल्या होत्या. मराठी 2ऱ्या इयत्तेत असताना शाळेचा बक्षीस समारंभ कलेक्टर कारमायकेल यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यावेळी स्वागतपर गीते म्हणणाऱ्या मुलांमध्ये माझा समावेश करण्यात आला. आईकडून गोळगड्याचा वारसा मला मिळालेला होता. स्वागताचे गीत शाळेच्या एका शिक्षकांनी रचलेले होते. ते असे: झाला अतिशय आनंदाची या क्षणी आम्हा, उपकार बहुत हे.
कार्मिकेल हे येती इथे संगे घेऊनी आपुल्या कामिनी जणू सौदामिनी. कलेक्टर सपत्नीक आले होते म्हणून पत्नीचा गौरवपर उल्लेख गाण्यामध्ये करण्यात आला होता. दुसऱ्या वर्षी कलेक्टर सेज्विक साहेब आले, पण त्यांना बायको नव्हती कारण ते अविवाहित होते. पण आमच्या स्वागताच्या गाण्याचा जो एकदा ठोकळा ठरून गेला होता त्यात नावापलीकडे कसलाही बदल करण्यात आला नव्हता. सेज्विक साहेब येती इथे संगे घेऊनी आपुल्या कामिनी जणू सौदामिनी ही ओळ जेव्हा साहेब मजकुरांकडे हात करून आम्ही जोरजोराने किंचाळू लागलो तेव्हा समारंभाला आलेले जाणते लोक गालातल्या गालात हसू लागले. साहेबांना वाटले की आपली ह्या गाण्यात भलतीच प्रशंसा करण्यात आलेली असावी म्हणून तेही हसून जोराने टाळ्या वाजवू लागले. अर्थात कामिनी शब्दाचा अर्थ आम्हाला ठाऊक नसल्याने त्या प्रसंगी निर्माण झालेल्या विनोदाचा बोध त्यावेळी काही आम्हाला होऊ शकला नाही. गाण्याची मला अगदी लहानपणापासून आवड होती. गावात कीर्तने, भजने, ललिते वारंवार होत, त्यामुळे पुष्कळसे ऐकायला मिळे. माझी एक आत्या ही सासवड गावात भूतकरांकडे दिली होती. त्यांचे रामाचे देऊळ होते. रामनवमीचा उत्सव तेथे 4-5 दिवस चाले. त्यावेळी सांज सकाळ आमचा मुक्काम त्यांच्याकडेच असे. आत्याचे दीर माधवराव भूतकर म्हणून होते. ते पट्टीचे पखवाजी आणि गाणारे होते. भवानी आई रोडगा वाहीन तुला, नणंदेचे कार्टे किरकिर करते खरुज होऊ दे त्याला. हे गाणे ते इतक्या ठोक्याने आणि तंद्रीने म्हणत की सारा श्रोतृवृंद अक्षरशः डोलावयाला लागे. ह्या गाण्याने माझ्यावर एवढा परिणाम केला की ती चाल गुणगुणत असताना माझी काव्यप्रतिभा एकदम जागी झाली आणि वयाच्या 9व्या वर्षी मी माझी पहिली कविता प्रसवलो. सरदार पुरंदरांच्याकडे सीताबाई नावाची एक तिरळी स्वयंपाकीण होती. तिची आम्ही खूप थट्टा करीत असू. माझ्या पहिल्या कवितेला तिनेच प्रेरणा दिली. ती कविता अशी: सीताबाई वर्णू किती तव गुण, डोळा काना नाक वाकडे बधिर असती तव कर्ण. सीताबाई वर्णू किती तव गुण, एकादशीला उपास करुनी खाई कांदा लसूण. सीताबाई वर्णू किती तव गुण. 9 वर्षांच्या मुलाने केलेली ही काव्यरचना कौतुकास्पद नाही असे कोण म्हणेल? गावात मी जेथे जाई तेथे माझ्याकडून हे गाणे लोक मुद्दाम म्हणवून घेत असत. माझी पहिली कविता विनोदी व्हावी हाही योगायोग अर्थपूर्ण आहे. माझ्या आजीचे भाऊ हिवरे गावी राहत. त्यांच्या घरी डिसेंबर महिन्यात दत्ताचा उत्सव होई. त्यावेळी आम्ही 4-5 दिवस तेथेच जाऊन राहत असू. या उत्सवात रोज रात्री ललित होई. या ललितात होणाऱ्या निरनिराळ्या नकलांचा नि संभाषणांचा माझ्या मनावर इतका परिणाम झाला की त्यामुळेच नाट्याचे बीज नकळत माझ्या मनात रोवले गेले. मीही तेव्हापासून अशा तऱ्हेच्या नकला करू लागलो आणि काल्पनिक संभाषणे जुळवू लागलो. समाप्त. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.